महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक आठवडे आणि महिन्यांमध्ये सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली असं दिसतंय आपल्याला। आणि त्या गुन्हेगारी जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली ती तर धक्कादायक होती। म्हणजे चाकणला वर्दीवर असणाऱ्या पोलीस याच्यावर कोयता गँगने अटॅक केला। आज सकाळची तुमच्या चॅनलवरची बातमी एक, काल रक्षाताई खडसेंच्या मुलीवर पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे। मी त्याचा जाहीर निषेध करते। आणि त्याचबरोबर स्वारगेटला झालेली घटना असेल किंवा अनेक अशा ज्या घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत ह्या खूप दुर्दैवी आहेत, मी त्याचा जाहीर निषेध करते। आणि त्याचबरोबर स्वारगेटला ही घटना जी झाली आणि ज्या पद्धतीने ती हाताळली गेली तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे। मला या सरकारकडून जास्ती अपेक्षा होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जे सल्ला दिलेला आहे की अशा बाबतींमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी थोडंसं का होईना संवेदनशील राहावं। सगळ्यांच्या घरात लेकी सुना आहेत, सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत आणि अशी गलिच्छ घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने पदावर असू दे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे ते खूप दुर्दैवी आहे। आणि मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे 50 पावलावर पण नाही आहेत, 25 पावलावरच आहे। पोलीस स्टेशन जवळ आहे, सगळंच आहे। त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही। त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे। आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती। महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, तेव्हाही होते, आजही आहेत। त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे, हे माझं मत आहे। या केसमध्ये हे धक्कादायक आहे, ह्याचा मी जाहीर निषेध करते। आणि महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता, मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले हे योग्य आहेत? कुणाच्या तरी घराचीतली मुलगी होती, ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही। आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप OSD आणि PN बद्दल लावला आहे तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। एकतर संदीप क्षीरसागर आणि रोहित पवारांचे दोघांची स्टेटमेंट्स मी तुमच्याच चॅनलवर पाहिले, सविस्तर ह्याच्याबद्दल ते सगळेच बोललेले आहेत। आणि अर्थातच महिला सुरक्षितता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या सगळ्यांची अनेक वेळा भेट होते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी डेटा ड्रिव्हन गेले 2-2.5 वर्ष म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि महिलांवरचे अत्याचार वाढलेत। हा डेटा मी केंद्र सरकारकडून घेऊनच बोलत होते ना, तो काय माझा डेटा नाही आहे। आणि यांचं डबल का ट्रिपल इंजिनचं सरकार आहेच ना, केंद्रात पण त्यांचं सरकार, इथे पण त्यांचं सरकार। आणि मी मग बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल आणि आता ही पुण्याची स्वारगेटची घटना असेल, मी वारंवार महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करत आली आहे की बाबांनो, जर तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही खासदारांचं काही सहकार्य आम्ही दिल्लीत ह्याचा फॉलोअप करू का? कारण का आता तुम्ही बीडचीच घटना बघा, त्यातला 7वा खुनी हा आजपर्यंत सापडलेला नाही। माझा विश्वासच नाही की तो कृष्णा आंधळे हा गायब कसा झाला। मग ह्या देशामध्ये जर गेला असेल तर आपण केंद्र सरकारला सांगू। आणि बजरंग सोनवणेंनी माननीय अमितभाई शाहची वेळही घेतलेली होती, 2 वेळा ते त्यांना भेटलेत। कारण का आम्हीही मागणी करतोय की जर तो फरार झाला असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल, आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर असेल, तर शोधानं त्याला। असा कसा माणूस गायब होतो, हा पहिला मुद्दा। दुसरा, आजच मी आता इथे येताना सकाळी 2-3 वेळा माझं बोलणं झालं की बीडमध्ये आज महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्या आज आंदोलनाला बसलेल्या आहेत।
माझं SP आणि कलेक्टर बीड दोघांचीही बोलणं झालं. दोघांनी अतिशय सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे. दोघंही माझ्याशी अतिशय संवेदनशीलपणे, त्याच्यामुळे मी जाहीरपणे बीडच्या SPंचा आणि बीडच्या कलेक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी संवेदनशीलपणे हा विषय मार्गी लावायचा शब्द आम्हाला दिला आहे. की तुमच्याही माध्यमातून संपूर्ण महादेव मुंडेंच्या कुटुंबाला विनम्रपणे विनंती करते आणि सरकार दरबारी विनंती करते की बाबांनो, त्या कुटुंबाला आधार द्या, काहीतरी स्टेटमेंट करा. आणि त्या आज ती माऊली आज कलेक्टर ऑफिस बीडच्या बाहेर आज आंदोलन करते, उपोषणाला बसली आहे. तिचा एका मुलाला आज गावामध्ये ड्रिप लावलेलं आहे. ती 2 लेकरांना घेऊन ती माऊली तिथे बसलेली आहे. याचा थोडासा संवेदनशीलपणा कधीतरी राजकारण बाजूला ठेवून करावा, एवढीच माझी अतिशय विनम्रपणे या सरकारला विनंती. नाही, साहजिक आहे. मी तुम्हाला सांगितलं, मला वैयक्तिक धनंजय मुंडेंनी द्यावा का नाही द्यावा किंवा कोकाटेंनी द्यावा का नाही, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला कौतुक त्या दोघांचंही वाटतं की ज्या पक्षांनी त्यांना दोघांनाही मतदान केलं, आपलं मंत्री केलं, गेले 75 दिवस रोज पक्षाची तिथे आणि सरकारची रोज हेडलाईनमध्ये त्या दोघांचे सगळं जे काय केलं नाही केलं आता ते काळच ठरवेल. मी काय कुणावर वैयक्तिक कधी टिप्पणी करत नाही. कोणी माझ्यावर केली तरी मी त्याचं उत्तर देत नाही, कारण का हे संस्कार माझ्या कुटुंबानी आणि चव्हाण साहेबांनी माझ्यावर केलेले. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं, या मताची मी आहे. पण गेले 75 दिवस ज्या संघटनेने तुम्हाला नेता बनवला, ताकद दिली, त्या संघटनेची रोज बदनामी 75 दिवस आज होती. आणि कुठला आरोप राहिला मला सांगा ना. आणि कोकाटेंचं तर कोर्टानेच नियम घेतलाय. कोर्टाने, तुम्हाला आठवत असेल कुणाची, मला वाटतं सुनील केदारांवर अशी सिमिलर केस झाली होती. सुनील केदारांचा राजीनामा नव्हता घेतला होता की नाही. अनिल देशमुख, छगन भुजबळ साहेब, तेव्हा त्या काळात संजय राऊत साहेब आणि नवाब मलिक भाई, या चौघांवर IQ बातमीवर ॲक्शन केली होती. IQ. आणि ह्या देशामध्ये खंडणी, आपण आठवत असाल तर खंडणी हा गुन्हा PMLAचा आहे. खंडणी, आणि तो ऑन रेकॉर्ड आहे तो गुन्हा. आणि माननीय मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना PMLA केलं होतं. तो PMLA ॲक्ट केला तेव्हा खंडणी हा गुन्हा आहे आणि त्याला ED आणि CBI लागतं. मला विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की अवधा कंपनीच्या केसमध्ये एकतर CDR का मिळत नाही. मला हा प्रश्न विचारायचा आहे की नंतरची सगळी जी बोलणी झाली, कृष्ण आंदाळेचा CDR आपल्याला का मिळत नाही. आणि मी वैयक्तिक कुणाचाच राजीनामा मागत नाही. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कोकाटेजींची जी ॲक्शन झाली ती सुनील केदारांना एक न्याय आणि कोकाटेंना एक न्याय, असं का? हा देश संविधानाने चालतो, तो काय कुणाच्या मनमार्जीने चालत नाही. आणि 2-3 गोष्टी जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते मी रिपीट करते आहे की धनंजय मुंडेंबद्दल जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मला 3-4च प्रश्न त्यांना विचारायचे आहेत की हे सगळं जेव्हा वाल्मिक कराड करत होते त्यांच्या मागे एवढी मोठी सत्ता आणि यंत्रणा कशी राहील. मला प्रश्न विचारायचा आहे दुसरा की लाडकी बहीण योजनेमध्ये वाल्मिक कराडांना अध्यक्ष करायचा निर्णय कोणी घेतला, कुणाच्या जीवावर. जेव्हा महादेव मुंडेंची हत्या झाली कोणी फोन करून तो प्रश्न दाबला, कसं काय वाल्मिक कराडांना एवढा फ्री हँड मिळत होता. जेव्हा हार्वेस्टरचे पैसे मागितले ते फोटो तुमच्या चॅनलवर होते, ते पैसे कोण सह्याद्रीला भेटलं. ही एक सगळं एकाच व्यक्तीच्या आजूबाजू फिरते ना. मी आरोप करत नाही आहे, मी तुमच्या TV चॅनलवर जे पाहिलं तेवढंच प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना विचारते. अजून काय प्रूफ. अंजलीताई जमान्या, सुरेश धस तर काय आमच्या पक्षाचे नाहीत ना, विरोधी पक्षात आहेत, सत्तेमध्ये आहेत. हे सगळे जे पुरावे आहेत ते सुरेश धस, अंजली दमानिया, आमचे बाप्पा सोनावणे, त्याच्यानंतर आपला जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी मांडलेले पण आहेत. त्या बिचाऱ्या नमिता मुंद्राताई पण बोलत होत्या, त्या थकून गेल्या आणि आता बोलणं बंद केलं कारण का काहीच होत नाही आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एवढंच प्रश्न आहे की एवढं सगळं एव्हिडन्स असताना तुम्ही एवढं चांगलं प्रशासन या राज्यात, म्हणजे तुम्ही OSD आणि PAच्या बाबतीत पण एवढं मायक्रो मॅनेज करताय, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मंत्र्यांनी मिळेल त्या OSDवर काम करायला शिकलं पाहिजे. खूप चांगली भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली, मी त्याचं स्वागत करते. कारण का आम्ही प्रधान सेवक आहोत, आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आलो आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुमचे सेवक आहोत, जे प्रधानमंत्रीच म्हणत आहेत. पण मला प्रश्न विचारायचा आहे तर OSD बाबतीत एवढं स्ट्रिक्ट, मग ज्या माणसाच्या बद्दल
घरगुती हिंसाचाराचे पण आरोप आहेत, दोघांवर केसेस चालले आहेत. मग कसं काय हे दोघं कॅबिनेटमध्ये राहतात हाच तर प्रश्न समाजात आहे. आणि मी लोकप्रतिनिधी आहे, लोक जे बोलतात ते बोलण्यासाठी तर मी निवडून आले आणि लोकांनी मला दिल्लीला पाठवलंय.